Hi friends, how are you? Hope all of you are fit and fine and enjoying my videos. So in today's video, we are going to learn the very important, most important part in English grammar. You can say the foundation of English grammar. With the proper knowledge and perfection in this topic, you can get easily all the skills related with the English language, spoken, written, everything. You can present yourself, you can impress the readers. Okay, so this is very important topic. Which is it? Tenses, right? As you know that there are three main tenses in English language: present tense, past tense, future tense. In today's video, we are going to learn the first kind of a tense, that is present tense, and its sub kinds. Okay, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी भाषेतला सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो आहे, ज्याला पायाभरणी करणे म्हणूया आपण, इंग्रजी भाषेचा पाया आहे तो, ज्यांच्याकडे या टॉपिकचं प्रॉपर चांगलं योग्य नॉलेज आहे, त्याला इंग्रजी भाषा सर्वार्थाने सोपी जाते, ती लिहिण्यासाठी असो किंवा बोलण्यासाठी असो. म्हणून बाकीचे सर्व व्याकरणातले घटक या घटकावर बहुतांशी अवलंबून आहेत. म्हणून हा अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ व्यवस्थित ऐका, व्हिडिओमध्ये दिलेल्या स्लाइड्स पॉज करून तुमच्या वहीत लिहून काढा आणि त्याचं जेवढे युजेस आपण महत्त्वाचे आहेत ते युजेस आज पाहणार आहोत. त्या प्रत्येक यूजचे 10-10 एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत वहीमध्ये लिहून काढा अँड यू कॅन गेट द परफेक्शन. आणि निश्चित तुम्ही इंग्रजी भाषा तुम्हाला सोपी वाटायला लागेल. चला तर पाहूया. द फर्स्ट काइंड ऑफ अ टेन्स इज प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. ज्या घटना वर्तमान काळात घडत असतात त्या घटना व्यक्त करण्यासाठी, द ॲक्शन्स विच हॅपन्स ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग, बोलण्याच्या वेळेला ज्या क्रिया घटना घडत असतात त्या घटना व्यक्त करण्यासाठी प्रेझेंट टेन्स या काळाचा वापर केला जातो. देर आर 4 sub kinds of present tense. Let's see the first one, simple present tense, साधा वर्तमान काळ. Continuous or progressive present tense, चालू वर्तमान काळ. Perfect present tense, पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा आहे perfect continuous present tense, चालू पूर्ण, चालू अपूर्ण वर्तमान काळ. ओके, तर चला पाहूया यातला पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. कसा तयार होतो हा? फॉर्मेशन ऑफ धिस टेन्स. द सेंटेन्स इन धिस टेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट. या काळातील वाक्य कर्त्याने सुरुवात होते. देन मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप, ज्याला मूळ रूप म्हणूया आपण, ते वापरल्या जातं. देन ऑब्जेक्ट, देन कॉम्प्लिमेंट, एंड्स विथ फुल स्टॉप. त्यानंतर कर्म, त्यानंतर पूरक आणि वाक्य संपते पूर्ण विरामाने, फुल स्टॉपने. म्हणजे याच्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय मित्रांनो? या प्रकारच्या काळातील वाक्यामध्ये साह्यकारी क्रियापद वापरलं जात नाही. कर्त्यानंतर लगेचच मुख्य क्रियापद येतं आणि त्याचं पहिलंच रूप वापरल्या जातं. या काळातल्या वाक्याच्या 2 वेगवेगळ्या रचना होतात. त्यातली पहिली सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. या रचनेमध्ये मुख्य क्रियापदाला कुठलंही प्रत्यय लागत नाही. पण असं केव्हा होतं? जेव्हा इफ द सब्जेक्ट इज आय ऑर प्लुरल, जेव्हा वाक्यातील कर्ता आय किंवा अनेक वचनी असेल. आता अनेक वचनी कर्ते कुठले येतात? आता नामामध्ये घेतलं तर बॉयज, फ्रेंड्स, फ्लावर्स, गर्ल्स, एस लागून तयार होणारे हे अनेक वचनी आहेत. सर्वनामामध्ये घेतले तर यू, वी, दे, हे सर्व काय आहेत? अनेक वचनी कर्ते आहेत. जर हे वाक्यात सुरुवातीला असतील कर्ता म्हणून, तर तुमच्या मुख्य क्रियापदाला यस इयस प्रत्यय लावायचं नाही. ओके, आणि याचं निगेटिव्ह जर करायचं असेल, नकारार्थी वाक्य करायचं असेल, तर मुख्य क्रियापदाच्या अगोदर डोंट हे सहाय्यकारी क्रियापद वापरून तुम्ही हे वाक्य नकारार्थी करू शकता. यातली दुसरी रचना पहा.
सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, परंतु एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. देन ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट फुल स्टॉप. आता एस ईएस प्रत्यय केव्हा लावायचा? इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर, जर तुमच्या दिलेल्या वाक्यातील कर्ता हा एकवचनी असेल. बॉय, गर्ल, फ्लावर, फ्रेंड, ही, शी, इट हे सगळे कर्ते कसे एकवचनी आहेत. जर एकवचनी असेल तर मुख्य क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा. क्लिअर झालं? आणि याचं नकारार्थी जर करायचं असेल तर कर्त्यानंतर डझंट हे सहाय्यकारी क्रियापद नकारार्थी करण्यासाठी वापरायचं. क्लिअर झाले? आत्ताच्या आत्ता आपण 4 स्ट्रक्चर पाहिले. व्यवस्थित वहीत लिहून काढायचे आणि त्याचे एक्झाम्पल्स. आता या काळाचे युजेस पाहूया आपण. त्यातला पहिला यूज, द ॲक्शन्स दॅट हॅपन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. ज्या क्रिया बोलत असतानाच्या वेळेला चालू स्थितीत असतात अशा क्रियांसाठी. आता अशा क्रिया मराठीमध्ये आपण कशा सांगतो माहिती आहे का? मराठीमध्ये सगळ्यात शेवटी क्रियापद येतं आणि त्या क्रियापदाला तो, ती, ते, तात यापैकी एक प्रत्यय लागतो. मी दररोज सकाळी उठतो, हे की नाही? ते शेतात कामाला जातात, तात. माझी आई स्वयंपाक करते, ते. लक्षात येते? हे सगळे वाक्य ज्या वाक्यात मराठीत तो, ती, ते, तात क्रियापदाला शेवटी लागतं आणि लगेच फुल स्टॉप येतो, वाक्य संपते, असे वाक्य सगळे वाक्य साध्या वर्तमान काळातील असतात. एकदम सोपं झालं पहा. आता तुम्हाला ट्रान्सलेशन मेथड वापरू शकता. सरळ मराठीमध्ये असे 50 वाक्य लिहून काढा आणि त्याला इंग्रजीत ट्रान्सलेट करा. प्रॅक्टिस होऊन जाईल, हे की नाही? पहिला यूज पाहिला. आता त्याचे काही एक्झाम्पल्स पहा. शी लिव्हज हिअर, ती इथे राहते. आता शी हे एकवचनी आहे म्हणून लिव्ह या क्रियापदाला एस प्रत्यय लागला. आय बाय अ बुक, मी पुस्तक खरेदी करतो, तो, आणि वाक्य संपलं. क्लिअर होतंय? आय असल्यामुळे मुख्य क्रियापदाला एस एस लागलं नाही. चला, समजलंय? सेकंड यूज, टू एक्सप्रेस कस्टमरी ऑर हॅबिच्युअल ॲक्शन. ज्या क्रिया दैनंदिन होत असतात आपल्या जीवनामध्ये किंवा सवयीप्रमाणे होत असतात, दैनंदिन रोज रोज त्याच त्या, म्हणजे त्या भूतकाळात चालू झालेल्या असतील, आजही होतात, उद्याही होणार, याला कस्टमरी ॲक्शन्स म्हणतात. सूर्य उगवतो, पूर्वेला उगवतो, बरोबर आहे की नाही? कस्टमरी आहे. का मी जेवण करतो, 3 टाईम जेवण करतो, मागे करत होतो, आजही करतो, उद्याही करणार आहे. कस्टमरी ॲक्शन्स, हॅबिच्युअल, सवयीप्रमाणे, बरोबर आहे ना? अशा ज्या क्रिया असतात त्या सांगण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर करतात. चला एक्झाम्पल्स पाहू. आय गो टू स्कूल एव्हरी डे, मी दररोज शाळेत जातो, तो आलं शेवटी आणि हे रोजचं आहे, हॅबिच्युअल. ही ऑलवेज मेक्स नॉईज, तो नेहमी आवाज करतो, सवय आहे त्याची. चला थर्ड यूज, टू एक्सप्रेस जनरल ऑल युनिव्हर्सल ट्रूथ. वर्तमान काळाचा, साध्या वर्तमान काळाचा वापर सामान्य सत्य, जनरल ट्रूथ और युनिव्हर्सल ट्रूथ किंवा जागतिक त्रिकालाबाधित सत्य ज्या गोष्टी असतात त्या व्यक्त करण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, वॉटर इज लाईफ, पाणी हे जीवन आहे. हो, सत्य आहे, सामान्य सत्य आहे. द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, जागतिक सत्य आहे. हे बदलणार आहे का? नाही. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, जनरल ट्रूथ, पाणी 100 डिग्रीला उकळते, ते आलं शेवटी, हे सामान्य सत्य आहे. म्हणून हे वाक्य साध्या वर्तमान काळात सांगितले जातं. आणि लास्ट याच्यातला शेवटचा यूज आहे, प्लॅन ॲक्शन ऑफ द फ्युचर. भविष्यात घडणारी घटना आहे, क्रिया आहे, परंतु ती प्लॅन आहे, ती निश्चित आहे, ठरलेली आहे. ठरलेल्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. स्कूल ओपन्स ॲट 15th जून,
उन्हाळ्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं कधी शाळा उघडणार, तर तो सांगतो स्कूल ओपन्स ऑन 15 जून. आता इथे भविष्यात घडणारी आहे, ती नंतर घडणारी आहे, परंतु ती निश्चित आहे, ठरलेली आहे, प्लॅन्ड आहे. मग अशा वेळेस साधा वर्तमान किंवा बॅच स्टार्ट्स ऑन मंडे. नवीन बॅच जी सुरू होणार आहे ती कधी होणार आहे? सोमवारपासून आहे. सोमवार नंतर आहे, परंतु ती ठरलेली आहे, फिक्स आहे. म्हणून हे दोन्ही वाक्य साध्या वर्तमान काळात सांगितलेले आहे. इज दॅट क्लिअर? दिस इज ऑल अबाउट द सिम्पल प्रेझेंट टेन्स. चला तर आता काय करूया, आपला दुसरा काळ पाहूया. सेकंड प्रेझेंट टेन्स इज कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. स्ट्रक्चर. सेंटेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट. कर्त्याने वाक्याची सुरुवात होती. देन हेल्पिंग वर्ब एम, इज, आर, तिन्हीपैकी एक. आता एम कधी वापरतो? जर करता आय असेल तर. इज कधी वापरतो? करता एक वचनी असेल. आणि आर कधी वापरतो? करता जर अनेक वचनी असेल तर. क्लिअर? देन मेन वर्ब बट आय-एन-जी फॉर्म. एम, इज, आर प्लस क्रियापदाचं आय-एन-जी रूप, ज्याला चौथं रूप म्हणूया आपण, ज्याला आय-एन-जी लावलेलं आहे असं रूप. देन ऑब्जेक्ट अँड देन कॉम्प्लिमेंट फुल स्टॉप. तर याच्यामध्ये एम, इज, आर यापैकी एक हेल्पिंग वर्ब आणि मुख्य क्रियापदाचं आय-एन-जी रूप, या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता याची यूज पाहूया. This tense is used to express an action that is in progress at the time of speaking. बोलत असतानाच्या वेळेमध्ये ज्या क्रिया चालू स्थितीत असतात. बरं, त्या प्रत्येक वेळेस डोळ्याच्या समोरच असाव्यात असं नाही. फक्त त्या वेळेला त्या दुसरीकडे असतील तरी चालते. मी शाळेमध्ये आणि मी असं म्हणतोय की माय मदर इज कुकिंग व्हेरी डिलिशियस फूड. आता त्या वेळेला ती क्रिया चालू असते, बरोबर आहे ना? किंवा नाऊ आय एम रीडिंग हॅमलेट. आता मी जेव्हा बोलतोय तेव्हा ते डोळ्यासमोर चालू आहे का? नाही, परंतु तिची जी प्रक्रिया आहे ती सध्या चालू आहे. मग अशा चालू स्थितीत असणाऱ्या क्रिया सांगण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. इट इज रेनिंग नाव. म्हणजे सध्या मी बाहेर पाहिलं तर असं दिसतंय की पाऊस चालू आहे, पाऊस पडण्याची क्रिया चालू स्थितीत आहे. आय एम ड्रायव्हिंग अ कार. मी कार चालवत आहे. आता याच्यात मराठीत कसं होतंय पहा, लक्ष द्या. मुख्य क्रियापदाला त हे प्रत्यय लागतं. चालवत आहे, बोलत आहे, स्वयंपाक करत आहे. क्रियापदाला त प्रत्यय लागतं आणि त्याच्यानंतर आहे. मराठीमध्ये आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. मराठीत वाक्याच्या शेवटी येतं आणि त्यानंतर फुल स्टॉप. मी अभ्यास करत आहे, मी टीव्ही पाहत आहे. त आणि आहे हे मराठीचे सेंटेन्सेस तुम्ही लिहून काढा अँड देन ट्रान्सलेट इट. ओके? आणि याचा आता दुसरा यूज पहा. टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच इज गोइंग टू हॅपन इन नियर फ्युचर. अशी क्रिया आहे जी भविष्यात, पुढे, जवळच, लवकरच, पण भविष्यामध्ये घडणार आहे, परंतु ती पण जर निश्चित असेल तर अशा वेळेसही कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. जसं उदाहरणार्थ पहा, माय अंकल इज अरायव्हिंग टुमॉरो. माझे काका उद्या येत आहेत. आता उद्या म्हटल्यावर भविष्यकाळ झाला ना, परंतु त्यांची येण्याची जी क्रिया आहे ती फिक्स आहे, प्लॅन्ड आहे. म्हणून हे वाक्य कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये माय अंकल इज अरायव्हिंग टुमॉरो. पुन्हा पहा, वी आर गोइंग टू सिनेमा. आम्ही टुनाईट, वी आर गोइंग टू सिनेमा टुनाईट. आम्ही संध्याकाळी पिक्चर पाहायला जाणार आहोत. तर संध्याकाळी होणारी क्रिया आहे, परंतु ती आज मी दुपारी मित्राला सांगतोय, कारण ती निश्चित आहे, फिक्स आहे. इज दॅट क्लिअर? दीज आर द टू इम्पॉर्टंट युजेस ऑफ कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स. गॉट इट? चला तर आता मित्रांनो थर्ड प्रेझेंट टेन्सकडे जाऊया. परफेक्ट
प्रेझेंट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. कसा तयार होतो हा? सेंटेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट, देन हॅव ऑर हॅज. सहाय्यकारी क्रियापद दोन्हीपैकी एक वापरायचे, हॅव वापरायचे किंवा हॅज वापरायचे. अँड देन MV3, थर्ड और पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ मेन वर्ब. ओके, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचे. देन ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट. आता दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत, हॅव आणि हॅज. तर हे केव्हा वापरायचं? हॅव कधी वापरायचं, हॅज कधी वापरायचं? यू हॅव टू यूज हॅव इफ द सब्जेक्ट इज आय ऑर प्लुरल. जर तुमच्या वाक्याचा कर्ता आय किंवा अनेक वचनी असेल तर अशा वेळेस तुम्हाला हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल. अँड इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर, जर तुमचा कर्ता हा एकवचनी असेल तर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल हॅज. आणि हॅव हॅज आलं तर त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरंच रूप वापरल्या जात. गॉट इट? चला, युजेस. Perfect present tense is used to express an action which is recently completed or some time ago. बोलत असतानाच्या वेळेच्या काही काळ अगोदर किंवा नुकतीच जी क्रिया संपलेली असते, अशा क्रिया व्यक्त करण्यासाठी पूर्ण वर्तमान काळाचा वापर केला जातो. एक्झाम्पल, आय हॅव टेकन टी. आत्ताच मी चहा घेतलेला आहे, म्हणजे चहाचा परिणाम सध्यापर्यंत, बोलत असतानाच्या वेळेपर्यंत माझ्या शरीरामध्ये आहे. मला आता चहा घेण्याची गरज नाही. आणि चहा कधी घेतलाय? आत्ताच घेतलाय, जस्ट काही वेळापूर्वी. बरोबर आहे की नाही? तोच जर 3-4 दिवसापूर्वी असता तर या काळात वाक्य आलं नसतं, कारण त्याचा परिणाम शिल्लक राहत नाही. म्हणून आय हॅव टेकन टी, द ट्रेन हॅज जस्ट लेफ्ट द स्टेशन. नुकतीच, आत्ताच ट्रेन स्टेशनमधून निघून गेलेली आहे. निघून गेलेली आहे, आहे हे हेल्पिंग वर्ब मराठीमध्ये येतं. आणि मुख्य क्रियापद जे आहे ना, गेलेली, तर त्याला लची बाराखडी लागते. ल, ला, ली, ले, लो आणि आहे किंवा आहेत असं वाक्य संपतं. तर मराठीत अशी रचना आली की समजायचं की ते वाक्य परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये आहे. क्लिअर झालं? याचा दुसरा उपयोग पाहूया. टू एक्सप्रेस अन ॲक्शन बिगॅन ॲट सम टाइम इन द पास्ट अँड कंटिन्युअस अप टू द प्रेझेंट. एखादी क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे, परंतु प्रेझेंटपर्यंत, वर्तमानापर्यंत ती क्रिया चालू स्थितीत आहे, सुरू आहे, बंद, अखंडित आहे, खंड पडलेला नाही, बंद झालेली नाही. जर बंद झाली तर हा काळ नाही, ती बंद नसते, ती चालू स्थितीत असते किंवा वर्तमानापर्यंत. तर अशा क्रिया ज्या असतात त्या क्रियांसाठी पूर्ण वर्तमान काळाचा वापर केला जातो. एक्झाम्पल पाहूया. वी हॅव लिव्ड इन दॅट हाऊस, इन धिस हाऊस, सॉरी, तिथे थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली. वी हॅव आणि लिव्हचं स्पेलिंग पण चुकलेलं आहे, LIVED, हे प्रिंट मिस्टेक आहे, यू हॅव टू करेक्ट इट. वी हॅव लिव्ड इन धिस हाऊस सिन्स माय चाइल्डहुड. या घरामध्ये आम्ही लहानपणीपासून राहत आलेलो आहोत. लहानपणी सुरू झाली माझ्या राहण्याची क्रिया, पण आजपर्यंत मी त्याच घरात आहे, अखंडित आहे. ओके, आता या सेंटेन्समधले तुम्ही करेक्शन्स करून घ्या. LIVED, लिव्ड, आणि इन धिस, THIS, ते आता टायपिंगमध्ये प्रिंट मिस्टेक झालेली आहे, इट इज टेक्निकल फॉल्ट. हाऊस सिन्स माय चाइल्डहुड. ओके, आणि सेकंड वन पहा. ही हॅज बीन इल सिन्स 2017, फुल स्टॉप. तो 2017 पासून आजारी पडलेला आहे. लक्षात आलं? 17 पासून आजारी पडण्याची क्रिया सुरू झाली, आजपर्यंत चालू आहे. आजारीच आहे तो सध्या, नीट झाला नाही. म्हणून असं जेव्हा असतं तेव्हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स या काळाचा वापर
केला जातो. चला तर यातला शेवटचा काळ let's see the last kind of present tense, that is perfect continuous present tense. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. स्ट्रक्चर फॉर्मेशन कसा तयार होतो? सेंटेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट, देन हॅव और हॅज, दोन्हीपैकी एक, हॅव वापरा किंवा हॅज, इट डिपेंड्स अपॉन द सब्जेक्ट. तुमचा कर्ता कसा असेल तो आपण पाहिला. आय आणि अनेकवचनी असेल तर हॅव, एकवचनी असेल तर हॅज. देन बीन, हे नवीन एक हेल्पिंग वर्ब टू बीचं तिथे आलेले बीन. देन मेन वर्ब आय एन जी, मुख्य क्रियापदाचं आय एन जी फॉर्म. देन ऑब्जेक्ट, देन कॉम्प्लेंट, फुल स्टॉप. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. याच्यात 3 गोष्टी आल्या. हॅव किंवा हॅज वापरायचे, त्याच्यानंतर बीन वापरायचे, बीन BEEN, देन मेन वर्ब आय एन जी. ओके, या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता हॅव कधी आणि हॅज कधी तुम्हाला कळाले. चला तर याचा एकच यूज आहे, कारण हे फार कमी प्रमाणात वापरल्या गेलेला टेन्स आहे. टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच स्टार्टेड इन द पास्ट अँड कंटिन्यू ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग अँड मे रिमेन सम टाइम इन द फ्युचर. ज्या क्रिया भूतकाळात सुरू झालेल्या असतात, वर्तमान काळापर्यंत चालू स्थितीत असतात आणि कदाचित भविष्यात काही काळापर्यंत ते चालू राहण्याची शक्यता असते. म्हणजे भूतकाळात सुरू झाली, आज पण चालू आहे, उद्या पण चालू राहण्याची शक्यता आहे. अशा ज्या क्रिया असतात त्या क्रियेसाठी परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स या काळाचा वापर केला जातो. आता याचं एक्झाम्पल, दे हॅव बीन प्लेइंग इन द गार्डन फॉर 2 hours. म्हणजे ती मुलं 2 तासापासून बागेमध्ये खेळत आलेली आहेत. खेळण्याची क्रिया 2 तासापूर्वी सुरू झाली, आतापर्यंत चालू आहे. सध्या मी बोलतोय त्या वेळेला चालू आहे. आता खेळ चालू आहे म्हणजे मी बोललो की लगेच संपेल का? नाही, तर आणखी 10 मिनिट, 1 तास, 2 तास ती चालू राहण्याची शक्यता आहे. अशा क्रियेसाठी या काळाचा वापर. ही हॅज बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1995. तो इथे 95 पासून राहत आलेला आहे. 95ला राहण्याची सुरुवात झाली, आजही राहतोय आणि उद्याही इथेच राहणार आहे. इज दॅट क्लिअर? दिस इज ऑल अबाउट the present tense and it's all 4 subkinds. Hope all of you understood it. Write it in your notebook and write the examples. If you have any difficulty, मी प्रत्येक काळाचं मराठीत वाक्य कसं तयार होतंय, कसं प्रत्यय लागतो, शेवटी काय येतं हे सांगितलेलं आहे. तर जर डायरेक्ट इंग्रजीचे वाक्य तयार करताना अडचण आली तर काय करा, अगोदर मराठीत तयार करा आणि मग स्ट्रक्चरप्रमाणे त्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही प्रत्येक काळाचे कमीत कमी 50-50 सेंटेन्सेस जर तुम्ही प्रॅक्टिस केली ना, तर मला वाटतं की या काळामध्ये तुम्हाला परफेक्शन यायला काहीही अडचण येणार नाही. इज दॅट क्लिअर? होप यू अंडरस्टूड. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू अँड हॅव अ नाईस डे.